नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर हे चॅनल। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अंभोरा जागीर येथील उपोषणकर्त्या कुटुंबाला अखेर मिळाला न्याय। प्रत्यक्षात या कुटुंबासोबत काय घडलं हे आपण त्यांच्याशी आमच्या हक्काचे कोण म्हणतं देणार नाही। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? राम राजाराम धोत्रे, गाव अंभोरा जागीर। बर, काय कशासाठी उपोषणाला बसले तुम्ही? आता 4 टर्न झाले साहेब, आम्हाला घरच मिळत नाही। सध्या घरात राहता येत नाही। घर अत्यंत गरजेचं काम आहे। नसला आम्हाला ते ग्रामपंचायत मध्ये जागा द्यावी, राहण्यासाठी आता जागाच नाही पाण्या पावसाची। याच्यासाठी आम्ही घरकुलासाठी इथे येऊन बसलो, धमकी देतो वर। तुमचं नाव काय म्हणलं ताई? सुनीता राजू मोरे। सुनीताबाई राजू मोरे। काय कशासाठी उपोषणाला बसले तुम्ही? आम्ही घरकुलासाठी। बरं, म्हणजे घरकुलासाठी का प्रस्ताव दाखल केलेले होते की तुम्ही? हा, आम्ही कागद दिले आमच्याकडून, त्याने पैसे घेतले ते म्हणे 3 महिने थांबा। 3 महिने म्हणता आता 1 वर्ष होऊन गेलं तरी आमचे नाव नाही आले। आणि आता त्या दिवशी त्यानं नाव पुकारले म्हणून आम्ही उठाव खाल्ला का आता आपले काय घरकुला येत नाही। आता आचारसंहिता चालू होणार आहे, तर आपल्याला आता हे 2025 मध्येच आपले घरकुल जाते। मग ते करायचं ते आपण या 2 दिवसातच केलं तरच आपल्याला काही लाभ भेटत। बरं। हा, आणि आम्हाला धमकी देतात, तुम्ही कुठं जर गेले तर तुम्हाला घोडेच लागणार आहे। मग आम्ही काय यायला भाडायला लागलो का? आम्ही सरकारला भांडायला लागलो। यायचा गाव लोकांचा आमचा काही संबंध नाही। आम्हाला फक्त सरकारनं भांडावं, आम्ही सरकारला भांडणार। तुमचं नाव काय म्हणलं ताई? संगीता सुंदर पारकी। हा, संगीता सुंदर पारकी। पारकी। काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही घरच लागतंय। गरज लागते। ज्याला घर आलेले त्याला असताना दिले, त्याला प्लास्टर करून त्याला पैसे उचलून दिले, तर आम्हाला तर असून नसून आम्हाला बिलकुल काहीच नाही। बर, आम्हाला सध्या उघडी जागा आहे, आम्हाला काही लाभच नाही। तुमचं नाव काय म्हणलं ताई? द्वारका धोत्रे। तर मग आता तुम्ही उपोषणाला बसलात, मग आता पुढची तुमची काय रणनीती आहे, मागणी काय आहे? आम्हाला घरकुलच पाहिजे, नाहीतर मग आम्हाला ते ग्रामपंचायत मध्ये जागा द्यावी, पावसाळा निघेपर्यंत तरी कमीत कमी ग्रामपंचायत मध्ये आम्हाला तिथे कुटुंब घेऊन राहता यावं। कारण आता आम्हाला सध्या परिस्थितीत त्या जागेत राहता येत नाही, अशी सगळं पडलेली घर। तुमचं नाव साहेब? नमस्कार। नमस्कार। तुमचं काय नाव म्हणले? मी सुभाष जाधव, वंचित बहुजन आघाडी मंठा तालुका अध्यक्ष। हा, हे काय अंभोरा जागीरचे ग्रामस्थ येऊन इथं उपोषणाला बसले। त्यांनी मला कॉल केला की साहेब आमची अशी परिस्थिती आहे आणि आम्हाला जाणून बुजून डावलल्यात चालले। बर, ज्या लोकांना 1 2 वेळेस 3 वेळेस लाभ मिळालेला आहे त्याच लोकांना पुन्हा लाभ मिळत आहे। आणि जे लोकांना अत्यंत गरज आहे घराची, अशा लोकांना वंचित ठेवण्याचं काम या ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंचाच्या माध्यमातून चालू आहे। बर, तर मी आल्याच्या नंतर BDOशी बोलणं केलं, तर BDOनं उडवाउडीची उत्तरे देण्याचं काम केलं। त्यांना मी स्पष्ट सांगितलं की बाबा जे काही 12 घरकुल मंजूर झालेले आहेत, जोपर्यंत या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या घरांना स्थगिती देण्यात यावी। आणि या ज्या लाभार्थ्यांनी, ज्या गावकऱ्यांनी जी काही मागणी केलेली आहे की बाबा जे याच्या अगोदर घरकुल झालेले आहेत त्यांची सुद्धा